तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग. केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली. केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर, संजय केणेकर यांच्यासह 18 नावं समोर. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही आग्रही विनंती आहे. खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत इच्छा व्यक्त. तर उद्धव ठाकरेच मवियाचा चेहरा. तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाड यांचीच जीभ घसरली. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. शिवीगाळ प्रकरणावरती संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. तर कायदेशीर लढाई लढणार प्रकाशक प्रशांत आंबी हे देखील आक्रमक. धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रशांत अंबी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्याशी तक्रारी संदर्भात चर्चा झाली. धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अर्ज देण्यात आला. गोविंद पानसर यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलंय. गायकवाड यांनी उगाचच जुन्या विषयांमध्ये जाऊ नये. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. महाराजांविषयी चुकीचं बोलणारा ब्राह्मण असतो असं दाखवताय का? हिंदू महासभेचे आनंद दवे यांचा आमदार संजय गायकवाडांना सवाल. गायकवाड यांनीच 4 वेळेस एकेरी नाव घेऊन उल्लेख केलेला आहे. दवेंचा आरोप. महाराजांविषयी अपशब्द कुणीही वापरू नये. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही. महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशीही बन यांची प्रतिक्रिया. प्रशांत आंबी धमकी प्रकरणानंतर पुरोगामी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक. जीवे मारण्याची धमकी देणारा संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा. शिंदेच्या पक्षानं भूमिका स्पष्ट करावी. गिरीश पोंडे यांची मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे मागणी. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येतील आरोपी हा समीर गायकवाड आहे. समीर गायकवाड आणि या आमदार गायकवाडांचा काय संबंध आहे का याची चौकशी करा. स्मिता पानसरेंची मागणी. कोल्हापूरमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये डाव्या आघाडीची निदर्शनं. आंदोलकांकडून आमदार गायकवाड यांच्या अटकेची मागणी. 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास. जय पवार यांच्याकडून स्पष्टीकरण. तर बारामतीमध्ये 2029ला जय विरुद्ध योगेंद्र अशी लढत होऊ शकते. रोहित पवारांचं भाष्य. लोकप्रतिनिधी कोण? बारामतीकर ठरवतील. कुटुंब एकत्र असायला हवं. 2029ला पवार विरुद्ध पवार अशी लढत नको आहे. योगेंद्र पवार यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह माहिती. अजित पवार हयात असताना विलिनीकरण झालं असतं तर 2029ला 100% दादाच मुख्यमंत्री असते. आज विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण होत नाहीये. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर सुनेत्र पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. सुनेत्र पवार मुख्यमंत्री व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री होणं संख्याबळावर अवलंबून. रोहित पवार यांनी यावरती बोलून वाद पेटवू नये. मुश्रीफांचं आवाहन. 2029ला सुनेत्र पवार निवडणूक लढवणार नाहीत का असा त्याचा अर्थ होतो. जय पवार यांच्या 2029च्या निवडणुकीबाबतच्या वक्तव्यावरती शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. जय पवार आणि योगेंद्र पवार यांच्या 2029 बद्दलच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. 2029च्या निवडणुकीची आतापासूनच घाई करण्याची गरज नाहीये. श्रीनिवास पवारांचा पुतळ्यात जय पवार यांना सल्ला. शरद पवार यांच्या काळजीमुळे अजितदादा विलिनीकरण करणार होते अशी देखील श्रीनिवास पवारांची माहिती. रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे. जय पवारांची आक्रमक भूमिका. तर अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यामध्ये येईल यावरती शंका. सरकार VSRच्या मालकाला वाचवतंय. रोहित पवारांचा आरोप. सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना क्लीन चिट. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून प्राजक्त तनपुरे देखील दोषमुक्त. ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला.
सुनेत्र पवारांमुळे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना क्लीन चिट. सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणामध्ये संजू राऊतांचा आरोप आहे, तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवरती बाहेर आले. नवनाथ वन यांचा निशाणा. अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यामध्ये येईल, यावरती काही शंका नाहीये. सरकारला व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांना वाचवायचंय. आमदार रोहित पवार यांचा सरकारवर गंभीर आरोप. रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवारांचं स्पष्ट मत. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. पुढील 2-3 आठवड्यामध्ये सर्व चित्र समोर येईल, जय पवारांचं वक्तव्य. अजितदादांचा अपघात झाला की घडवला, आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांचा सवाल. जनतेला वाटतंय अजित पवारांचा अपघात घडवून आणला, राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. अनुभव नसलेल्या नेतृत्वाला पक्ष चालवण्याचं गांभीर्य नसतं. अजित पवारांमध्ये पक्ष सक्षमपणे चालवण्याची ताकद होती. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांची राष्ट्रवादी पक्षावरती प्रतिक्रिया. शरद पवार डिस्चार्ज नंतर सिल्व्हर ओकवर पोहोचले. पवारांची प्रकृती उत्तम आहे. सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा पुन्हा एकदा सुरू करणार. नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आग्रीपाड्यातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप आहे. मोबाईलवरती अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्यातील कसिनो बाबा मंजुनाथ शेट्टीला गोव्यातून अटक. पीडित महिलेच्या तक्रारीवरून ठाणे गुन्हे शाखेची कारवाई. अघोरी पूजा आणि काळी जादू करून पैसे उकळल्याचा आरोप. पश्चिम बंगालमध्ये हिंसा. तृणमूलच्या समर्थकांकडून भाजप उमेदवाराला मारहाण. शुभेंद्र सरकार यांना जमावाकडून जबर मारहाण. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्या टप्प्यामध्ये दीदींचे गुंड घराबाहेर पडले नाहीयेत. मी गुंडांना सांगतोय, दुसऱ्या टप्प्यात देखील बाहेर येऊ नका, नाहीतर उलटं टांगून सरळ करू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट. बंगालमध्ये भाजपचा विजय होणार हे नक्की आहे. 4 मे रोजी बंगालमध्ये भाजपचा विजयाचा जल्लोष असेल. विजयानंतर बंगालमध्ये मिठाई आणि झालमुरी पण वाटणार. पंतप्रधान मोदींची भाषणादरम्यान प्रतिक्रिया. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानाच्या वेळेस गोंधळ. टीएमसी कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये जोरदार राडा. सुतई बॉम्बफिकीच्या घटनेनंतर तणावाचं वातावरण. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये विक्रमी मतदान. तब्बल 92.66% मतदानाची नोंद, तर तामिळनाडूमध्ये 85.14% मतदान. मंत्रालयामध्ये परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक. बैठकीमध्ये 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यासंदर्भात चर्चा. बैठकीला परिवहन आयुक्त नार्वेकर आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित. 1 मे पासून मुंबईमध्ये तसेच ठाणे नवी मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती. राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार. सरकारचा निर्णय योग्य, सरकारचं अभिनंदन आहे. ज्यांना संपावर जायचंय त्यांनी जावं, काहीही फरक पडणार नाही. मराठी रिक्षा चालकांच्या अंगावरती आला तर तुम्हाला रस्त्यावर मारणार. अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर. पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. सरनाईकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला कर्णिकांचा पाठिंबा. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. गुणरत्न सदावर्तेंनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांची भेट घेतली. मराठी सक्तीविरोधात सदावर्ते कायदेशीर भूमिका घेण्याची शक्यता आहे. रिक्षा चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या निर्णयाला काही संघटनांचा विरोध आहे. मीरा भाईंदरमध्ये आमदार मेहता मंत्री सरनाईक यांच्यातील वाद पेटला. अनधिकृत बांधकामांच्या आरोपानंतर प्रताप सरनाईकांकडून स्वतः पत्र लिहून चौकशीची मागणी. कोणतेही बांधकाम बेकायदेशीर आढळल्यास आयुक्तांनी कारवाई करावी, सरनाईकांची मागणी. राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी आहेत. कर्डिले यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये 6 मे पर्यंत खरातची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. 6व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा ताबा मागणार. समता पथसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांचा राज्य पथसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. भोंदू अशोक खरातचे समता पथसंस्थेची कनेक्शन समोर आल्यानंतर सभासदांकडून राजीनाम्याची मागणी आहे. 2015 पासून काका कोयटे राज्य फेडरेशन अध्यक्ष असल्याची माहिती आहे. नाशिक महापालिकेचा डॉक्टरही भोंदू खरातचा साथीदार आहे. एसआयटी तपासात खळबळजनक खुलासा. गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय आहे. संबंधित डॉक्टरची चौकशी केली जाणार आहे. रियाज काझेच्या नागपुरातील कार्यालयातून लॅपटॉप, कम्प्युटरची हार्ड डिस्क जप्त. लॅपटॉप, हार्ड डिस्क फॉरेन्सिक टीमला तपासण्यासाठी पाठवली आहे. रियाज काझे विरोधात 5 पीडित तरुणींचे पोलिसांनी जबाब नोंदवलेत.
भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. संगमनेर न्यायालयामध्ये सुनावली आहे. 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. राजेंद्र गडगे मंत्रतंत्रानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करायचा. सिंधुदुर्गातील टोलनाक्यावरून राणे आणि नाईक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप. वैभव नाईक हे आंदोलनाची धमकी देऊन कंत्राटदारांकडून पैसे उधळत आहेत, पैसे घेऊन पैसे उकळत आहेत. तर आता नितेश राणेंचा हा आरोप आहे. तर निलेश राणे यांनी कंत्राटदाराकडून वाढदिवसाच्या जाहिराती घेऊन हातीवले टोलनाक्याचं आंदोलन गुंडाळलं होतं. वैभव नाईकांचा प्रत्यारोप. विशाल पाटील यांना तिकीट मिळू नये हे ठरवून केलं होतं गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. सोबतच विशाल पाटील यांना खासदारकीचं तिकीट मिळणार नव्हतं हे जयंत पाटील आणि विश्वजित कदमांना माहिती होतं असं देखील पडळकरांचं वक्तव्य. दोघांनीही ते ठरवून केलं होतं असंही पडळकरांचा दावा. परदेशी अहवाल आणा किंवा आंतरदेशी मात्र कर्जमाफी करा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मागणी. माझ्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक मुख्यमंत्री बघितले, परंतु एकनाथ शिंदे यांच्यासारखा सर्वसामान्यांची जाण असलेला मुख्यमंत्री मी कधीच बघितला नाही. खासदार संदीपान भुमरे यांच्याकडून शिंदेंचं कौतुक. बीडच्या कारागृहातून आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल. मारहाण झालेल्या अझर पठाणची नवी ऑडिओ क्लिप समोर. दबाव टाकून मला ऑडिओ क्लिप बनवण्यास भाग पाडलं, अझरचा दावा. तर मसाजोगच्या निवडणुकीसाठी हे सर्व सुरू असल्याचा अझरचा दावा. TV9 मराठी मात्र या दाव्याची पुष्टी करत नाही. बीड कैदी मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करणार. बीड जिल्हा कारागृहातील कैद्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठी भाषेचा समावेश. मध्य रेल्वेच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी. मनसेच्या लढ्याला आता यश. आता मराठीतूनही परीक्षा देता येणार. राज्यात वाहनांची पारंपरिक मानवी तपासणी बंद होणार. राज्यातील वाहनांची तपासणी स्वयंचलित पद्धतीनं करण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश. पोर्ट परिसरातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा फलक मराठीमध्ये करा. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाची एनसीबीच्या कार्यालयाला नोटीस. जालन्यामध्ये पूर्णवादी बँकेला 8 कोटी 12 लाखांचा गंडा. पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या जालना शाखेमध्ये अपहार. बनावट पावत्यांचा आधार तारण दाखवून कर्ज काढल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी होणार आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याकडून देण्यात आली आहे. नांदेडच्या दिशा समितीच्या बैठकीमध्ये तब्बल 6 वेळा बत्ती गुल. विजेच्या लपंडावामुळे 4 खासदार आणि आमदारांनी विभागीय अभियंत्यांसह मुख्य अभियंत्यांना धारेवर धरलं. चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांनी 6 अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. हिराई महोत्सवामध्ये स्टेज व्यवस्थेतील त्रुटींसह राजशिष्टाचार भंग झाल्याचा आरोप आहे. खासदार प्रतिभा धानोरकरांनी प्रोटोकॉल भंग झाल्याची तक्रार केली होती. कुडाळ तालुक्यातील माणगाव शिवारामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. कुडाळसह सावंतवाडी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये पावसाचा जोर. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ. महाडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे महाडकरांची तारांबळ. महाडसह आसपासच्या गावांमध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील आंबेरी मोरे गावात गारांचा पाऊस पडला. तब्बल अर्धा तास या भागामध्ये गारा पडल्या. अवकाळीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये उष्माघाताचा आणखी एक बळी. उष्माघातामुळे गारगुंडी गावातील उषा फापाळे यांचं निधन झालेलं आहे. उन्हामध्ये प्रवास केल्यानंतर तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. बोरवेल दुरुस्तीच्या कामासाठी पिंपरटोला ग्रामपंचायत सदस्यांनी गोंदिया पंचायत समिती गाठली. पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभर तापमानाचा पारा 40ची पार गेल्यानं वाढत्या तापमानाचा शेतीला फटका बसतोय. शेतातील कलिंगड पिकाला चट्टे पडून खराब होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. येवला तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. या टँकर्सद्वारे 23 गावं आणि 8 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उन्हाळ्यामध्ये परिस्थिती गंभीर बनलेली आहे. मुबलक पाणी असतानाही धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील पेठ सावंगी या गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळावरती आणि पाण्याच्या टँकर भोवती महिला आणि लहान मुलांच्या भर उन्हामध्ये रांगा लागल्या. कांदिवलीमध्ये एटीएम व्हॅनमधून 63 लाखांच्या बॅगची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. एटीएम मध्ये पैसे भरणारे कर्मचारीच पैसे घेऊन पळून गेल्याचा प्रकार समोर आलाय. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.